नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो, ज्यामध्ये या अगोदरच्या भागामध्ये आपण शब्दाच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम आणि विशेषण या सर्वांचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण क्रियापद या मराठी व्याकरणातील शब्दाच्या जातीचा अभ्यास करणार आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या शब्दाच्या विकारी जाती आहेत, ज्यामधले आता शेवटची क्रियापद ही जात झाल्याच्या नंतर आपण अविकारी शब्दाच्या जातीचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. क्रियापद. आता क्रियापद हे शब्द कसा तयार झाला? क्रिया म्हणजे आपण जी काही कृती करतो त्याला आपण क्रिया म्हणतो. त्याच्यामध्ये प्लस करायचं पद, ह्या दोन शब्द मिळून क्रियापद हा शब्द तयार होतो. क्रियापद हा क्रिया दाखविणारा शब्द आहे. जसं की गाय दूध देते. आता यामध्ये दूध देण्याची क्रिया आपल्याला व्यवस्थितपणे समजते. देते हे क्रियापद आहे. म्हणजे काय तर शेवटचा शब्द हा नेहमी क्रियापद असतो. राहुल क्रिकेट खेळतो. मी शिक्षिका आहे. यामध्ये काय झालं तर आता राहुल क्रिकेट खेळतो यामध्ये सुद्धा आपल्याला क्रिया होताना दिसते, पण मी ज्यावेळेस मी शिक्षिका आहे हे उदाहरण देते त्यावेळे काय होतं तर माझी स्थिती दिसते. म्हणजे काय तर क्रिया दाखवणं त्याचबरोबर स्थिती दाखवणं हे क्रियापदाचं कार्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द सुद्धा क्रियापद आहे. वाक्याचा शेवटचा शब्द क्रियापद असतो. क्रियापदामध्ये कृती, स्थिती आणि स्थित्यांतर किंवा सत्ता आणि सत्तांतर अशा गोष्टी दिसत असतात. त्याचबरोबर स्थिती दाखवताना आपण धातू सुद्धा वापरत असतो. धातू म्हणजे काय मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे. मग क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. त्याचबरोबर क्रियापद हे क्रिया दाखविणारा शब्दसुद्धा आहे. आणि सर्वच क्रियापदे क्रिया दाखवतात का असं नाही. कारण कसं तर एका वेळेस मी तुम्हाला एका उदाहरणात सांगितलं की मी शिक्षिका आहे आणि दुसऱ्या उदाहरणात काय सांगितलं तर गाय दूध देते. यामध्ये काय स्थिती आणि क्रिया दोन्ही दाखवतात. म्हणून सर्वच क्रियापदे हे क्रिया दाखवत नाहीत, ते स्थितीसुद्धा दाखवतात. काही क्रियापद स्थित्यांतर दाखवितात. म्हणजे स्थित्यांतर दाखवतात म्हणजे काय तर मैथिली पुस्तक वाचून झोपली. आता ह्याच्यामध्ये दोन झालं, स्थित्यांतर झालं. तिनं पुस्तक वाचलं आणि त्यानंतर झोपली. म्हणजे तिची काय झाली वाचून झाल्यानंतर झोपली म्हणजे तिचं स्थित्यांतर झालं. त्याचबरोबर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द सुद्धा क्रियापद असतो. क्रियापद हे शिकण्या अगोदर आपल्याला धातू आणि धातू साधित म्हणजेच त्याला आपण कृदंत म्हणतो हे सुद्धा शिकणं क्रियापदासाठी गरजेचं आहे. तर आपण आता धातू सविस्तर पाहूया. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. कशाला? प्रत्ययरहित मूळ शब्दाला. आता उदाहरणात पाहायचं झालं तर गाय दूध देते, बरोबर. त्यानंतर आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. तिसरं उदाहरण सांगायचं झालं तर मुलांनी खरे बोलावे. आता यामध्ये तुम्ही म्हणाल धातू कुठला आहे तर प्रत्ययरहित मूळ शब्द देतो. दे हा धातू आपल्याला सांगता येईल. कारण जर गाय दूध देते असं सांगितलं आपण तर दूधवाला घरी दूध आणून देतो म्हणजे काय झालं तो हे बदललं. इथं काय होतं गाय दूध देते कारण गाय स्त्रीलिंगी आहे म्हणून. माणूस होता दूधवाला दूध आणून देतो असं झालं. त्याचबरोबर मुले दूध पितात. आता अनेक वचनी मुले आहेत तर ते दूध पितात म्हणजे काय झालं तर ते, तो,
आणि तात हे प्रत्यय लागून देला वेगवेगळे क्रियापद तयार झाले. म्हणजे काय तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असं म्हणतात. हे तुम्हाला यातून स्पष्ट होताना दिसतं. देच्या जागी आपण पी घेतलं तर पिते, पितात आणि पाजवतात. हे प घेतलं की क्रिया बदलाली. म्हणून काय झालं तर मूळ जो शब्द आहे त्याला धातू असं म्हणतात आणि त्याला जर प्रत्यय लागला दे, देतात, तात असे जर प्रत्यय लागले तर तो काय होतो तर क्रियापद होतो. आता कोशामध्ये कसं असतं तर मूळ धातूला रूपे न देता ने हा प्रत्यय लावून देणे, करणे, बोलणे, जिंकणे अशी देण्याची प्रथा आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे कोश जो आहे धातूचा जी डिक्शनरी आहे त्यामध्ये ने प्रत्यय, ने सुद्धा गरजेचं आहे की मोठं ने हा प्रत्यय लावूनच आपल्याला तिथं सांगतात. असे धातू सांगत नाहीत. कर, कर म्हणलं की कर हा धातू आहे तर ते काय सांगणार धातू करणे हा आहे म्हणून सांगणार. बोल हा धातू आहे तर ते काय सांगणार बोलणे हा धातू आहे. जिंक हा धातू आहे तर जिंकणे म्हणजे काय तर प्रत्येक शब्दाला ने लावून त्या डिक्शनरीमध्ये सांगितले. त्यामुळं ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची कारण यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो की धातूचे मूळ रूप न देता ने हा प्रत्यय म्हणजे कुठला प्रत्यय लावून डिक्शनरीमध्ये किंवा कोशामध्ये शब्दकोशामध्ये देतात तर ने हा प्रत्यय लावून शब्दकोशामध्ये देतात. देणे करणे ही क्रियापदे नसून क्रियावाचक नामे आहेत. म्हणजे काय तर धातू काही वेळा क्रियावाचक नामाचं सुद्धा कार्य करतात. त्याचबरोबर ते क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवतात. म्हणजे काय क्रियापदाचं जे वाक्य असतं त्यातील क्रिया दाखवण्याचं काम धातू करत असतात. धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द आहे. त्याचबरोबर धातू ही विकारी जात आहे. आता विकारी म्हणजे काय तर विकारी म्हणजे लिंग, वचन आणि विभक्तीमुळे ज्यामध्ये बदल होतो त्याला आपण विकारी असं म्हणतो. हे झालं धातू. आता धातू साधित किंवा त्याला कृदंत असं म्हणतात. धातू साधितमध्ये काय आपल्याला सांगता येईल की धातू साधित हा शब्द क्रिया किंवा कृती दाखवणार आहे. पण कृदंत कृत अधिक अंत म्हणजे काय तर आपण क्रियेच्या शेवटी जी क्रियापद येतं म्हणजे काय करतो तो क्रियेचा अंत करतो. आणि कृत म्हणजे ते कृतीचा अंत करणारा कोण असतो तर कृदंत. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. आता धातूला विविध प्रत्यय लावून बनणाऱ्या व अपुरी क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला आपण धातुसाधित असं म्हणतो किंवा कृदंत असं म्हणतो. आता तुम्ही म्हणसाल की प्रत्यय लावून बनणाऱ्या पण अपुरी क्रिया दाखवणारा असा शब्द कुठला तर मैथिली पुस्तक वाचून झोपते. आता झोप हे एक धातू आहे आणि ती मुलगी आहे म्हणून ते प्रत्यय लागला. झोपते ज्यावेळेस आपण असं सांगतो की मैथिली पुस्तक वाचून झोपते त्यावेळेस पूर्ण क्रिया झालेली दिसते ना. वाचून झालेले दिसते पुस्तक आपल्याला आणि ती झोपलेली पण दिसते. अशा दोन क्रिया दिसतात. पण ज्यावेळेस मी नुसतं असं सांगितलं तुम्हाला मैथिली पुस्तक वाचून, आता याच्यातून काय अर्थ निघाला का वाचून काय करायली झोपली, खेळायला गेली का शाळेला गेली का परीक्षेला गेली काही कळालं का नाही. पण जर मी क्रिया शेवटी क्रिया करून दाखवली म्हणजे काय तर मैथिली पुस्तक वाचून झोपली असं जेव्हा सांगलं तेव्हा कळलं. म्हणजे जे हा वाचून जो मधातला शब्द आहे वाच या धातूपासून तयार झालेला तर तो कृदंत किंवा धातू साधित म्हणतात. म्हणजे त्यानं काय केलं तर क्रिया जी व्हायली त्याला मदत केली किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की ते क्रिया विशेषण दाखवलं. म्हणजे काहीतरी विशेष क्रिया करून तिनं झोपायली असं दाखवलं. त्याचबरोबर क्रिया पद वाक्यातील क्रिया दाखवण्याचं व वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचा शब्द आहे हे आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर वाक्यात क्रिया दर्शविणारे अन्य शब्दही असू शकतात.
आणि जे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत पण त्यांना म्हणजे मदत करतात वाक्याला, त्याला आपण धातू साधित किंवा कृदंत म्हणतो. काय तर कृदंत आणि धातू साधितची ही व्याख्या आपल्याला सांगता येईल. वाक्यात क्रिया दर्शविणारे अन्य शब्दही असू शकतात, जसं की मैथिली पुस्तक वाचून झोपते. वाचून हे काय झालं तर कृदंत किंवा धातू साधित झालं, जे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करतात. आता वाचून हा शब्द काय करायला आहे, ते मैथिली पुस्तक झोपते असं जर वाक्य केलं तर त्याचा काय अर्थ लागतो का? नाही. मग ते वाचून जो शब्द आहे तो काय करायलो तर तो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करायला आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, कृदंत किंवा धातू साधित जे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत पण अर्थ पूर्ण करण्यास मदत करतात त्यांना धातू साधित असं म्हणायचं. धातूला ने, त, ता, तात, ऊन, ला, वे हे प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द बनतात. जसं की मी तुम्हाला सांगितलं, खाणे, खातात, खाते, खाऊन, हे काय झालं तर धातूला वेगवेगळे प्रत्यय लावल्याच्या नंतर धातू साधित बनले आणि त्यातून वेगवेगळ्या क्रिया होण्यास किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यास मदत झाली. ते अर्थ पूर्ण करतात का? नाही, तर ते अर्थ पूर्ण करण्यास मदत करतात, म्हणून त्याला धातू साधित असं म्हणतात. मूळ धातूंना प्रत्यय लावून बनणाऱ्या शब्दांना कृदंत किंवा धातू साधित म्हणतात. ही व्याख्या खूप इम्पॉर्टंट आहे धातू साधितची, कारण ही व्याख्या अशीच्या अशी आयोगाने विचारलेली आहे. मूळ धातूंना प्रत्यय लावून बनणाऱ्या शब्दांना कृदंत किंवा धातू साधित म्हणतात. धातूला प्रत्यय लावूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दाला कृदंत म्हणतात. ही दोन्हीच्या दोन्ही व्याख्या पाठ करून ठेवायच्या, कारण ह्या अशाच्या अशा व्याख्या आयोगाने विचारलेल्या आहेत. ह्या नोट्स अशाच्या अशा समजून घेऊन तुमच्या वहीत लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या तोंडावर जाता जाता अभ्यासाला मदत होईल.